Okay, today we are going to start the second lecture of the mechanical properties of fluid. जे फ्लुइड आहे, फ्लुइड आपण काल बघितलं. व्हॉट इज मीन बाय फ्लुइड? फ्लुइड इज नथिंग बट सबस्टन्स दॅट कॅन फ्लो, की जो फ्लो होऊ शकतो असा सबस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो? फ्लुइड. जनरली लिक्विड आणि गॅसेस हे काय असतात? फ्लुइड. ठीक आहे. आफ्टर दॅट काल आपण प्रेशर बघितलं. प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया, दॅट इज द प्रेशर. इट्स SI युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर मीन 1 पास्कल. ओके. हेक्टापास्कल मीन्स 100 पास्कल्स अँड 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. ते ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आता त्याच्या पुढचा आपण पार्ट या ठिकाणी बघत चाललेलो आहे. बघा, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. 2 मार्क्सला कदाचित त्याचं प्रूफ म्हणण्यापेक्षा इक्वेशन डिराईव्ह करण्यासाठी येऊ शकतं 2 मार्क्ससाठी. ठीक आहे. आता बघू या ठिकाणी काय काय दिलेलं आहे. मी डायग्राम ड्रॉ करतो या ठिकाणी. जे जे गिवन आहे ते लिहून घेऊया. ठीक आहे. हिअर इट इज द कंटेनर. ओके. हिअर इट इज एअर. या ठिकाणी आपण कन्सिडर करू हिअर इट इज द लिक्विड म्हणजे आपण या ठिकाणी कन्सिडर करू वॉटर. हिअर इट इज द इमॅजिनरी सिलेंड्रिकल शेप काहीतरी आहे, आपण कन्सिडर करू. इमॅजिनरी वर का, म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय एक्झॅक्टली आतमध्ये काय त्याच्यामध्ये सिलेंड्रिकल काही टाकत नाही. ठीक आहे. तो इमॅजिनरी तेवढा शेप कन्सिडर केलेला आहे, ज्याचा बेसचा एरिया आहे A आणि हाईट आहे H असं आपण मानतोय. ठीक आहे. दिस इज द लिक्विड. ओके. ठीक आहे. तर इथे आपण एक एक पार्ट लिहूया. लेट A area of the imaginary cylinder inside the liquid. या ठिकाणी काय आहे? वॉटर आहे. ठीक आहे. H हाईट ऑफ द सिलेंडर, जो सिलेंडर आहे त्याची हाईट. ओके. ठीक आहे. मग आपण लगेच इथं सांगू शकतो देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर काय असेल? A इंटू H. एरिया इंटू हाईट. हे बघा, हा एरिया इंटू हाईट दॅट विल बी द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. पण हा कोणता आहे? इमॅजिनरी सिलेंडर आहे. ते लिहिलेले आतमध्ये इमॅजिनरी सिलेंडर आहे. ठीक आहे. नंतर इथे मी लिहितोय डेन्सिटी ऑफ द लिक्विड. डेन्सिटी ऑफ द लिक्विड इथे काय आपण कन्सिडर केलंय? वॉटर. ठीक आहे. त्यानंतर P इज द pressure exerted by the cylinder towards downward direction. Pressure exerted by cylinder in downward direction. याचं काहीतरी प्रेशर असेल खालच्या डायरेक्शनला. इकडे बुकमध्ये डायग्राम मध्ये दाखवलेलं नाही इथे, पण आपण असं दाखवू शकतो. फोर्स किंवा प्रेशर खालच्या बाजूला आहे असं दाखवू शकतो. फोर्स इन डाउनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. आता एक एक पार्ट आपण इथे लिहूया. ठीक आहे. काय दिलेले बघा. सिन्स प्रेशर म्हणजे काय असतं? प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया विच इज इक्वल टू नथिंग बट
mg upon a, this is equation 1, mg upon a. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. या ठिकाणी ॲक्सेलरेशन डाऊनवर्ड असल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असणार आहे, दॅट इज वेट असणार आहे. ठीक आहे, mg या ठिकाणी काय आहे, वेट आहे तुमचा. ठीक आहे, नंतर ॲज मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम किती आपला AH, डेन्सिटी किती आहे रो, दिस इज मास. Therefore इक्वेशन 1 काय होता, प्रेशर इज इक्वल टू AH रो इंटू G अपॉन A, as it is A will get cancelled. H rho G is the required equation. मग इथे फक्त एक खाली लाईन लिहायची, दिस इज द रिक्वायर्ड प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड कॉलम. एखाद्या लिक्विड कॉलमने त्या ठिकाणी किती प्रेशर एक्झर्ट होईल, तर एच रो जी इतकं प्रेशर त्या ठिकाणी त्याच्यावरती अप्लाय होईल किंवा त्या ठिकाणी एक्झिस्ट असेल. ठीक आहे, परत एकदा बघू. या ठिकाणी आपण एक लिक्विड कॉलम आहे, एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये लिक्विड आहे. दिस इज द इमॅजिनरी कॉलम, इमॅजिनरी सिलेंड्रिकल कॉलम. ठीक आहे, तर ज्याचा एरिया ऑफ द बेस इज ए अँड हाईट इज एच, अशा पद्धतीने आहे. ठीक आहे, ते आपण इथं गिवन लिहिलं. पुढे जाऊन मला माहिती इक्वेशन काय येणार आहे, त्यामुळे रो लिहून घेतलंय, प्रेशर लिहिलंय, फोर्स लिहिलंय इन डाऊनवर्ड डिरेक्शन. डाऊनवर्ड डिरेक्शनला वेट खालीच असणार. ठीक आहे, नंतर प्रेशरचा कालच आपण बेसिक फॉर्म्युला बघितला, फोर्स पर युनिट एरिया एफ अपॉन ए. ठीक आहे, मग फोर्स आपण लिहिला इथं mg अपॉन ए. मास म्हणजे काय असतं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. ठीक आहे, कारण डेन्सिटीचा फॉर्म्युला कसा असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला इकडे आणलं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी होऊन जाईल मास. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आपण बघाशीच लिहिला होता, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर दिस बेस एरिया इंटू हाईट AH इंटू रो झालं. ठीक आहे, मग AH रो इथं पुटअप केला, जी AA कॅन्सल झालं, H रो जी. प्रेशर एक्झर्टेड बाय H रो, प्रेशर एक्झर्टेड बाय द एअर कॉलम ऑर द लिक्विड कॉलम ऑर द एनिथिंग एल्स, कोणतं पण फ्लुइड असू द्या त्या ठिकाणी, ते फ्लुइड H रो जी इतकं प्रेशर एक्झर्ट करतात. या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला बघता येईल, विच इज इंडिपेंडंट ऑफ द एरिया. एरियावरती डिपेंडंट नाही. समजतंय, तो कॅन्सल झालाय पार्ट. तर एवढा पार्ट लिहून घ्या, आपण लगेच पुढे प्रॉब्लेम बघणार आहे. ओके, राईट ऑन दिस. ओके, आता आपल्याला पेज नंबर 28 आणि प्रॉब्लेम नंबर त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे 2.1. एक्झाम्पल 2.1. ठीक आहे, याचा आपल्याला या ठिकाणी आन्सर बघायचं आहे. काय, द डिफरंट लिक्विड्स ऑफ डेन्सिटी ρ1 अँड ρ2 एक्झर्ट सेम प्रेशर. आता मी तुम्हाला तो प्रॉब्लेम तुम्ही नोट्समधून किंवा जे काय तुम्हाला PDF पाठवले त्याच्यामधून तुम्ही पेज नंबर 21 वरतून तो प्रॉब्लेम लिहून घ्या, त्याचा आन्सर डायरेक्टली मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, बघा, टू डिफरंट लिक्विड्स ऑफ द डेन्सिटी ρ1 अँड ρ2. दोन लिक्विड आहे, दोन लिक्विडच्या डेन्सिटीज त्यांनी सांगितलं आहे, एक आहे ρ1, एक आहे ρ2. ठीक आहे, ओके. एक्झर्ट द सेम प्रेशर ॲट द सर्टन पॉईंट. त्यांचं प्रेशर सेम आहे, लक्षात घ्या, म्हणजे P1 इज इक्वल टू P2 दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, व्हॉट विल बी द रेशो ऑफ द हाईट्स विथ रिस्पेक्ट टू द लिक्विड कॉलम. त्या ठिकाणी हाईटचा रेशो काय असणार आहे. चला आपण बघूया या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे. ρ1 डेन्सिटी ऑफ फर्स्ट लिक्विड, ρ2 डेन्सिटी ऑफ सेकंड लिक्विड. ओके, ॲज P1 इज इक्वल टू P2. प्रेशर तुम्हाला इक्वल दिलेले आहे दोन्ही लिक्विड्सचे. ॲज वी नो दॅट H रो G इज इक्वल टू H रो G. आता ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन दोन्ही लिक्विड जे आहेत त्यांच्यावरती ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन सेम असणार आहे. मग याला G1 G2 लिहू नका. हा ρ1 याचा ρ2, याची हाईट H1, याची हाईट H2 सेकंड लिक्विडची. पण हे G1 G2 करू नका, कारण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन इज द कॉन्स्टंट टर्म फॉर द बोथ द लिक्विड्स. ओके, चला मग आता G या ठिकाणी कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, आणि आपल्याला हाईटचा रेशो विचारला आहे. देअरफॉर H1 अपॉन H2 इज इक्वल टू ρ2 अपॉन ρ1. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. झालं, एवढंच आहे. अशा गोष्टी पण एक तर MCQ मध्ये किंवा
2 मार्काच्या क्वेश्चनमध्ये, कधी कधी 1 मार्काच्या क्वेश्चनमध्ये असं विचारतात. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर आपण घेऊया 2.2. 2.2 मध्ये काय विचारलेलं आहे बघा. क्वेश्चन बघू आपण या ठिकाणी. अ स्विमर इज स्विमिंग इन स्विमिंग पूल. त्या ठिकाणी स्विमिंगमध्ये स्विमर म्हणजे तो स्विमिंग करतोय. ठीक आहे, स्विमिंग पूलमध्ये. ॲट द 6 मीटर अबाव द सरफेस ऑफ द वॉटर. म्हणजे त्या ठिकाणी सरफेस ऑफ द वॉटर खाली तिथून तर त्याची हाईट किती स्विमिंगची 6 मीटर आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेट द प्रेशर ऑन द स्विमर ड्यू टू द वॉटर अबाव इट. डेन्सिटी ऑफ द वॉटर इज 1000 kg per meter cube. G is 9.8. ठीक आहे. चला आता आपण या ठिकाणी बघू डेटा, नेहमीची आपली पद्धत. हाईट 6 मीटर, डेन्सिटी 1000 kg per meter cube. This is the SI unit of the density. kg per meter cube is the SI unit. कोणती गोष्ट SI युनिट मध्ये नसेल तर कन्वर्ट करणं इसेन्शियल आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट जी पण त्यांनी दिलाय 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲज प्रेशर एक्झर्टेड काय H rho G. डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करायची. 6 × 1000 × 9.8. ठीक आहे. ओके. आता या ठिकाणी 6 ने मल्टिप्लाय करून 1000 ने मल्टिप्लाय केलं ते डायरेक्ट आन्सर देतो मी या ठिकाणी. इट इज ऑलमोस्ट 5.88 × 10⁵. ओके. ठीक आहे. तर दिस इज प्रेशर. प्रेशर कशात मोजतो आपण? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काही नाही, सरळ सरळ मल्टिप्लिकेशन आहे. डेसिमल लेफ्टला घेतले. किती घेतले? हे 10⁵ आहे. आणि याचा अनुसार तुम्ही बघितलं तर 588 येत असेल. 2 पॉईंट इकडे आपण सरकवले त्यामुळे 10⁵, 10⁵, दॅट विल बी 10⁵. 2 डेसिमल इकडे घेतलेले 10⁵, दॅट विल बी 10⁵. ओके. ठीक आहे. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. ओके. तर हे 2 एक्झाम्पल व्यवस्थित लिहा. त्याचे क्वेश्चन पण लिहा तुम्ही बुकमध्ये बघून. आपल्याकडे इतका वेळ नाही की आपण क्वेश्चन डिक्टेट करणार आहे. मी क्वेश्चन एक्सप्लेन केलेला आहे तुम्हाला, नंतर आन्सर एक्सप्लेन केलं आहे. पण क्वेश्चन तुम्हाला जे काही मी PDF पाठवली आहे त्याच्यातून क्वेश्चन तुम्ही बघून घ्या. ओके. राईट ऑन दिस. ओके. ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. त्याच्या आधी एक छोटा टॉपिक आहे त्यांनी दिलेला तिथं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे जे काय आपण आता इथे रेग्युलर लाईफमध्ये जे एअर फ्लो बघतो किंवा आपण ज्या एअर प्रेशरमध्ये राहतोय दॅट इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ते नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय? द एअर प्रेशर विच इज काउंट ॲट द सी लेवल. दॅट इज द नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ते माहीत असू द्या फक्त. ठीक आहे. नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट द सी लेवल, दॅट इज म्हणजे जे प्रेशर सी लेवलला काउंट होतं दॅट इज द नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे या ठिकाणी, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशर त्यातला एक एक पार्ट बघणार आहे आपण. या ठिकाणी त्यांनी सॅग्रिगेट नाही केलेलं पण आपण करूया. बघा काय काय दिलेलं आहे या ठिकाणी बघू. नेहमीप्रमाणे इथे ती डायग्राम आहे आधीची आपली. ठीक आहे. हिअर इट इज द लेवल, हिअर इट इज एअर, हिअर इट इज इमॅजिनरी सिलेंडर. ठीक आहे. हे x1 सांगतो तुम्हाला काय आहे x1. ठीक आहे. ओके. मी इथून लिहितो फोर्स F2, वरतून फोर्स इथून लिहितो F1. या ठिकाणी दुसरं. ओके. हिअर इट इज द लिक्विड, कन्सिडर करू आपण वॉटर. ठीक आहे. अँड दिस इज द हाईट ऑफ द कॉलम. दिस इज द वेट ऑफ द वॉटर इनसाइड द कंटेनर किंवा त्याचे काही सिलेंड्रिकल पार्ट आहे त्याच्यामध्ये. आता आपण या ठिकाणी एक एक पार्ट बघूया. चला. F1 फोर्स ॲट द
of the imaginary सिलेंडर आहे त्याच्यावरती जो फोर्स ऍट द टॉप होतो कोणाचा ड्यू टू वॉटर अबाउट इट. त्याच्यावरती जे काही वॉटर असणार आहे इथे मी सगळे इथे बघ हे बघा हा टॉप सरफेस आहे त्याच्यावरती जे काही वॉटर आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे काही फोर्स ऍक्ट होईल त्या इमॅजिनरी सिलेंडरवरती तो डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे लक्षात घ्या. ठीक आहे आपण तो इथे दाखवला. आफ्टर दॅट F2 फोर्स ऍट द बॉटम ऑफ सिलेंडर ड्यू टू water present below it. हे बघा लक्षात घ्या इमॅजिनरी सिलेंडर आपण कन्सिडर केलेले आतमध्ये त्याच्यावरती वॉटर आहे. तो वॉटर काय करेल त्याच्यावरती वरतून खालच्या डायरेक्शनला त्या ठिकाणी फोर्स ऍक्ट करेल. ठीक आहे सिलेंडर इथपर्यंत आलेलं आहे त्याच्या खाली पण वॉटर आहे हे बघा इथे. ठीक आहे आता वरतून खाली फोर्स ऍक्ट होतोय हे वेट पण डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे ते पण वरतून खाली ऍक्ट होतंय. पण लक्षात घ्या खाली पण वॉटर आहे तेव्हा खाली यायला जागाच नाही तर तुम्ही येणार कुठे तो खालून वरती फोर्स ऍक्ट करतो त्याच्यावरती F2. ठीक आहे mg weight of the water inside the cylinder in downward direction. ठीक है ओके. x1 is the level of the bottom surface किंवा x1 minus x2 लिहितो मी डायरेक्ट x1 minus x2 किंवा x2 minus x1 which is equal to height of the cylinder. ठीक आहे x1 आणि x2 पण आपण सांगून दिलं. x1 काय रेफरन्स लेवल फ्रॉम द बॉटम रेफरन्स दोघांना एकाच वेळेला सांगू जास्त लिहायची गरज नाही म्हणजे x1 रेफरन्स लेवल ऑफ द सिलेंडर फ्रॉम द बॉटम x2 is greater than x1. x2 जाते बघा ह्या बॉटम पासून वरची हाईट x2 आणि ही हाईट x1. x2 मधून x1 कट झाली तर x1 मायनस x2 होईल हाईट ऑफ द सिलेंडर. ठीक आहे ओके हाईट पार्ट रो डेन्सिटी ऑफ द लिक्विड या ठिकाणी आपण काय कन्सिडर केलंय वॉटर डेन्सिटी ऑफ लिक्विड इथं काय वॉटर. ठीक है एरिया ऑफ द बेस ऑफ द सिलेंडर एरिया ऑफ द बेस ऑफ सिलेंडर हे जे सिलेंडर आहे त्याच्या बेसचा एरिया ए. तर एवढं तुम्ही लिहून घ्या आपण लगेच बाकीच्या कॅल्क्युलेशनचा पार्ट लिहू. राईट डाऊन दिस. मी तर लिहितो ॲज बघा हा जो सिलेंडर आहे इमॅजिनरी सिलेंडर इज स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू पोझिशन. बघा या ठिकाणी हा सिलेंडर खाली पण जात नाही वरती पण जात नाही तो सिलेंडर त्या ठिकाणीच राहतो म्हणजे त्याचे काय वॉटर लेवल आहे ते तिथेच राहते. याचा अर्थ this implies that forces are balanced. त्याच्यावरती जे फोर्सेस आहेत ते एकमेकांना बॅलन्स करतात. फॉर एक्झाम्पल समजा हा पेन आहे मी ह्या पेनवरती इकडून 50 न्यूटन फोर्स अप्लाय केला इकडे
आणि ह्या बाजूने पण 50 न्यूटन. हे बघा दोन्ही डायरेक्शनने 50 न्यूटन अप्लाय केला पण तो पेन कुठेच जात नाही, तिथेच राहतो. का बरं? इकडून पण फोर्स आहे, इकडून पण फोर्स आहे, पण ते दोन्ही फोर्स एकमेकांना बॅलन्स करतात, कॅन्सल करतात. ठीक आहे, त्यामुळे तो तिथेच राहतो. बॅलन्स म्हणजे काय? टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स. टोटल अपवर्ड फोर्स is equal to total downward force. ओके, टोटल अपवर्ड फोर्स खालून वरती फोर्स कोणता आहे? therefore F2 is equal to डाउनवर्ड फोर्स कोणते कोणते? F1 आणि वेट इन द डाउनवर्ड डिरेक्शन. दिस इज इक्वेशन 1. ॲज आपल्याला माहिती आहे काय? ॲज फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. दोनदा लिहितो. फॉर द F1 हियर इट इज F1 P1 आणि F2 साठी F2 P2. एरिया इज कॉमन, एरिया सेम आहे, A1 A2 लिहायची गरज नाही. असं कसं काय आलं फॉर्म्युला? प्रेशर म्हणजे काय असतं? प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. मग फोर्स कसा येईल? प्रेशर इंटू एरिया. आर यू गेटिंग दिस? ठीक आहे, हा एक पार्ट. आता त्याच्या पुढचं बघू आपण काय. ठीक आहे, देअरफॉर हा एक पार्ट झाला. हे दोघांचं इक्वेशन झालं. मास बद्दल बोलू. ॲज मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम किंवा व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, काही पण लिहा. रो इंटू व्हॉल्यूम काय राहील याचा? व्हॉल्यूम असतो एरिया इंटू हाईट. रो एरिया. ठीक आहे, मी पुढे लिहितो, मला जागा नाही पुरणार आहे, मी पुढे लिहितो इथं. रो ए एच किती आहे? x2 मायनस x1. दिस x2 मायनस x1 दॅट इज h. ठीक आहे, देअरफॉर इक्वेशन 1 काय होईल? हियर इट इज F2 काय? P2a. F1 काय? P1a प्लस n काय? मास किती आला तुमचा? रो a x2 मायनस x1. बघा इथं a, इथं a, इथं a, डिवायडिंग थ्रू आउट a किंवा a कॉमन काढला, a कॅन्सल. देअरफॉर P2 इज इक्वल टू P1 प्लस रो a x2 मायनस x1. सॉरी, a कॅन्सल झालाय. x2 minus x1. This is the required second equation. This is the pressure at the, this is pressure at the bottom where मी इथे लिहितो where P1 and P2 pressure at bottom of the cylinder P2 pressure at the टॉप ऑफ सिलेंडर. ते स्टार्टिंगला लिहायचं राहिलं होतं, मग इथे लिहून टाकलं. ठीक आहे, ओके. दिस इज ऑल अबाउट द इक्वेशन रिगार्डिंग दिस सिच्युएशन ए. सिच्युएशन ए मध्ये काय कन्सिडर केलेलं आहे? सिलेंडर कुठे? सेंटरला आहे. आता आपल्याला सिच्युएशन बी बघायची आहे याच्यानंतर. एवढं लिहून घ्या, मग पुढचा पार्ट बघू आपण. राईट डाऊन दिस. ओके, याच्यामध्ये फक्त एक पॉईंट लिहायचा राहिला होता माझा. सांगायचं असं राहिलं होतं की बघा हे mg आहे. आपण या ठिकाणी मास m इज इक्वल टू रो इंटू ए इंटू हे टाकलं, पण g लिहायचा राहिला होता. आपण g इथं लिहू. ठीक आहे, दिस इज मास इंटू जी. मास इंटू जी. दिस इज मास. हे काढले आपण इंटू जी. ठीक आहे, ओके. पण इथे फक्त राहिलेला ए कॅन्सल झाला, रो जी इथं राहिला होता आपल्याला इथे. ठीक आहे, दिस इज द इक्वेशन. व्यवस्थित लिहून घ्या. ओके, मी टाईप बी आणि टाईप सी साठी सर्च केलं आता एक्झॅक्टच्याच बुकमध्ये. त्या इक्वेशन्सची आपल्याला सध्या काही गरज नाही, लक्षात घ्या. ज्या वेळेला आपल्याला MCQच्या वेळेला त्याची गरज पडेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. याच्यानंतरचा पार्ट येतो हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स, पास्कल्स लॉ, ही जी काही कन्सेप्ट आहे ते आपण उद्या स्टार्ट करू. लेक्चर कोणतं पण म्हणजे फिजिक्सचं कोणतं पण स्टार्टिंगचे लेक्चर्स असतात ते आपल्याला स्लोली जावं लागतं चॅप्टरला. तिथून पुढं त्याचा टायमिंग वाढत जातो हळूहळू. ठीक आहे, कारण स्टार्टिंगला बेसिक्स असतात. तर हा एवढा पार्ट आहे. आज जेवढं झालेलं आहे ते व्यवस्थित बघा, इक्वेशन व्यवस्थित बघा. कदाचित तुम्हाला हे बघा असंही करता येईल, रेफरन्स लेवल. आता इथं x2 आणि इथे x1 दिलेले आहे, याला x1 आणि याला x2 पण घेता येईल. आपण x1 आणि x2 जे आहेत ते बॉटम सरफेस पासून पकडलेले आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही वरचा पण सरफेस जो आहे इथूनही कन्सिडर करू शकता रेफरन्स लेवल. ठीक आहे, म्हणजे
x2 मायनस x1, हे बघा एवढा x2 एवढा x1 हाईट जी आहे ती सबट्रॅक्ट केली तर h भेटेल. रेफरन्स लेवल कुठून घेता हे पण इम्पॉर्टंट आहे. खालून घेतला तर वरती x2 आणि खाली x1 घ्या, ठीक आहे. आणि वरतून रेफरन्स लेवल घेतला तर वरती x1 आणि खाली x2 घ्या, कोणतं पण घेतलं तरी चालेल, ठीक आहे. ओके, तर आज आपण या ठिकाणी थांबतो आहे आणि एवढा पाठ झालेला व्यवस्थित रिवाइज करा. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय. आणि उद्या लेक्चर थोडं जास्त होईल. ओके, बाय.